शरद पवार नितीन गडकरी एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। आठवणींची ओंजळ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हे दोन्ही नेते एकत्र आले होते। पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याचं दिसलं। शिवाजी देशमुख यांच्याकडून आठवणींची ओंजळ या पुस्तकाचं लेखन करण्यात आलंय आणि याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। डॉक्टर सुवर्णा देशमुख राणी ह्या सध्या कॅलिफोर्निया येथे उपस्थित आहेत, पण स्थायिक आहेत। शिवाजीरावांचा आणि माझा परिचय 1995 साली भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं। त्यानंतर 1995-96 साली नागपूर महानगरपालिकेला आयुक्त म्हणून आणि नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला चेअरमन म्हणून दोन चांगले अधिकारी पाहिजे होते। त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो आणि मी त्यांना विनंती की मला काम करणारे चांगले अधिकारी द्या। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते। त्यांनी जेव्हा मला विचारलं की तुला काम करणारे आहेत पण तुला चालतील का, म्हटलं का? त्यामुळे हे श्रीनिवास पाटील आणि शिवाजीराव देशमुख दोन नावं चांगली आहेत, पण त्यांच्यावर पवार साहेबांचा ठप्पा आहे। तर मी त्यांना म्हटलं ठप्पा कोणाचा असला तरी मला चालतो, पण काम करणारा माणूस द्या। न्यूज त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासक एवढा सिरियस विषय नाही। एकंदर महाराष्ट्रात एखादा विषय त्यांच्याकडे असेल तर त्या संदर्भात जिथं ते सेवा करतात तिथे लोकांची स्थिती काय आहे ही समजून उमजून निर्णय घ्यायचे असतात, याचा आदर्श शिवाजीरावांनी कायम केला।